नमस्कार मॅडम. आज एकटंच आलायसा? नाही, काय तू कादा बाकी समजा ठीक ना? होय एकदम ठीक आहे बघा. राणादा, मॅडम 2च्या पितळ्याने जातील. हा, तुम्ही थोडस जरा कळ काढा काय. हा मॅडम, हे आमचा राणादा लय भारी पैलवान आहेत. हो ओळखते मी त्यांना. राणादाला ओळखत नाही असा एक बी नाही गावात. हो ना. ते जाऊ दे मॅडम, शाळा कशी चालू आहे? छान. आणि आमचं कार्ट करते ना हो अभ्यास? हो. करत नसेल तर 4 रप्पाटे द्या त्याला. नाही हो, असं मुलांना मारून त्यांच्याकडनं अभ्यास नाही होत. त्यांना नीट समजवावं लागतं. समजावून सांगण्याच्या लायकीच आहे होय ते. ते जाऊ दे मॅडम, स्पेशल टक्कर बनवतो तुमच्यासाठी. हा, 2 बनवा. 2? एवढा आवडतो होय? डायरेक्ट 2 पिणार? नाही नाही, एक चहा माझा करता आणि दुसरा राणाजीन करता. राणाज? हा, पुस्तकं द्यायची म्हणून भेटलं ना आपण. हा, आणलेत मी पुस्तकं. हो, पुस्तकं घेऊ की, पण आधी चहा तरी घेऊयात. खूप छान चहा बनवतात हे. वय पर राणादा तर चहा कधी घेतील की ते चहा. घ्याल ना? हा? मॅडम बस. विचार. तुम्ही असं काय काय करता? मुलाला सकाळी लवकर उठवता, त्याला अंघोळ घालता, त्याला नाश्ता भरवता, त्याला शाळेत सोडायला जाता, त्यांचा अभ्यास घेता, घरातली साफसफाई करता, जेवण तर तुम्ही बनवतच असा. बायका हे सगळं करतात. त्या काळजी घेतात मुलांची, घराची आणि तुमचीही. आणि उपकार म्हणून नाही, कर्तव्य म्हणून. त्या तुमच्यावर प्रेम करतात ना म्हणून. आणि तुम्ही त्यांना त्याच्या बदल्यात काय देता? एक भांडण. टिकल्या, बांगड्या, साड्या देतोय की. ते सोडून तुम्ही कधी त्यांच्या जवळ बसून त्यांना सांगितलंय की तू खूप काम करते, तू घरासाठी जे काही करतेस त्याची मला कदर आहे. बायकांना फक्त साड्या नको असतात, त्यांना नवऱ्यानं केलेलं कौतुकही तितकंच हवं असतं. कुठल्याही नात्याला ना थोडासा वेळ हवा असतो. त्या नात्याचा स्वतःचा असावा. नवरा बायकोच कशाला, दुसरं कोणतंही नातं घ्या ना. आई, मावशी, बाबा, आत्या, मामा, मामी, मित्र. त्या नात्यातल्या माणसांना त्यांचा वेळ द्या. थोडासा वेळ आणि कौतुकाचे 2 शब्द ह्याचं तेल पाणी असेल ना तर कोणत्याच नात्याला गंज चढत नाही. तालमीत आणि कामात वेळच मिळत नाही. वेळ मिळत नसतो, तो काढायला लागतो. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर एक डाव करून बघतो. हॅलो अंजली, अंजली, अगं राणाजी जिंदाबाद. आता हे काय नवीन? अगं माझ्या कुंडीतल्या शेतीत पहिली मिरची आली. मस्त हिरवीगार मिरची. तू लवकर ये. तू आलीस ना की आपण सेल्फी काढूया. खरंच राणाजींची कमाल आहे.
आता पहिली मिरची आली आहे, राणाजींची काय कमाल. अगं, तसं नाही ग. त्या दिवशी ते घरी आले होते ना, तेव्हा त्यांनीच मला सांगितलेलं होतं किती पाणी घालायचं, कसलं खत घालायचं. मी ते केलं. तू काय करणार तिकडे? बाईंना भेटायला काय? नाही रे बाबा, त्यांची पुस्तकं होती माझ्याकडं, तीच द्यायला आलतो. नाही तर कशाला येऊ इकडं? कारण फक्त पुस्तकं. पुस्तक ते आपले हा शेतीवरची पुस्तकं त्यांच्या वडिलांनी दिली ती मला वाचायला, आणि आता ती त्यांना परत पाहिजेत. मग त्या मागं लागल्या परत द्या म्हणून. आणि आज चक्क हिरवीगार मिरची. तू ये लवकर. हो हो हो, येतेच आहे मी. 15-20 मिनिटात तुमची पुस्तकं घेऊन पोचतेच. नाही, पुस्तकांची काही गरज नाहीये. पुस्तकांमुळं काही होत नाही, राणाजींमुळं होतं. पाहिजे तर तू त्यांनाच घेऊन ये. आता ते सांगतील तेच मी करणार. हो, आले. हा, पण हे कुणाला सांगू नका. चला, तुमची पुस्तकं देते. पुस्तकं? कुठली पुस्तकं? मला नकोय ती, तुमच्याकडेच राहू दे. अहो, ते पुस्तकं द्यायची म्हणूनच भेटलो ना आपण. हा, पुस्तकं द्यायचं म्हणून भेटलो. अहो, तर पुस्तकं तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. असं उगा भेटणं बरोबर दिसत नाही. चला, चालू द्या तुमचं. बायकोला वेळ द्यायला पाहिजे ना. तू कदा मान खाते. बरं, द्या पुस्तकं. हे घ्या. झालं का? झालं. वय झालं. हा, आता हा चहा पिऊन बघा. छान चहा आहे. वय. घ्या. हा. अहो, प्या की. अहो, हळू प्या. ते बघ. मग आता कधी? काय कधी? येळ द्यायचं. कसला वेळ? ते भालेला काल सांगितलं होतं ते. अच्छा, ते होय. आपलं बी ते दोस्तीचं नातं आहे ना.